कल्याण के सुभाष मैदान पर इंडोर खेल हॉल के निर्माण को लेकर विवाद खड़ा हो गया है। मनसे कार्यकर्ता और खेल प्रेमियों ने इस काम को रोकते हुए केडीएमसी के खिलाफ हंगामा किया। मनसे का आरोप है कि ये मैदान खत्म करने की कोशिश की जा रही है। डोंबिवली महापालिकेचे अधिकारी आहेत यांचा निषेध करतोय, कारण यांनी घाट घातलेला आहे की हे एकमेव खेळाचं मैदान आहे। इथं पोरं सगळे क्रिकेट प्रेमी इथं खेळायला येतात, मातीचे खेळ आहेत आणि हा मातीचा खेळ बंद करून हा इंडोर गेम करण्याचा घाट घातलेला आहे। जर मी आपल्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना सांगू इच्छितो, जर सुभाष मैदानाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ह्या अधिकाऱ्यांचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही। आपल्या कल्याण पश्चिमला सुभाष मैदान आहे, हे खेळाचं मैदान आहे आपल्या इथे आणि त्या ठिकाणी आपण खेलो इंडिया या केंद्र शासनाच्या योजनेतून इंडोर गेम हॉल 36 बाय 20 मीटर आकाराचा इंडोर गेम हॉल बनवतो आहे आपण त्या ठिकाणी आणि त्याला 7.5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि तसं आज आम्ही प्रायमरी कामाला सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी। तर या कामाला विरोध झाला तर लोकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी ग्राउंड तुम्ही हे करता, पण हे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे आणि ॲक्च्युली जे क्रिकेटला जे सर्क्युलर ग्राउंड पाहिजे ते ग्राउंड शिल्लक ठेवून आम्ही बाहेरच्या ह्याच्यात काम करतो आहे। त्यामुळं खेळाची ॲक्टिव्हिटीला किंवा एखादी मॅचेस वगैरे घ्यायला इथे कुठलाही म्हणजे अडचण येणार नाही आहे। पुढची प्रक्रिया काय असेल? आता तर लोकांनी थांबवलं आहे। आम्ही चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यांना समजावून सांगू, काम तर आम्हाला करावं लागेल, शासनाची मंजुरी यायला सगळं कार्यादेश झालेलं आहे आणि व्यवस्थित लोकांना एक फॅसिलिटी म्हणून ही गोष्ट आम्ही करतो आहे। त्यात काय म्हणजे हे नाही आणि खेळाची एक चांगली ॲक्टिव्हिटी होते।